चोपडा तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे हरभरा आणि मका पिकावर परिणाम होण्याची शक्यता. चोपडा तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे तालुक्यातील हरभरा आणि मका पिकावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तालुक्यात हरभरा आणि मका पिकाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. शेतात हरभरा फुलावर आहे तर मका देखील चांगल्या स्थितीत आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकाच्या फुलांची गळती होऊ शकते. तसेच अळीचा प्रादुर्भाव हरभरा आणि मका पिकावर होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. आपल्या तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. या वातावरणाच्या पिकांवर काय परिणाम होईल? या पिकांवर बाकीच्या पिकांवर ते काही होणार ते नाही, पण अडीचे प्रमाण वाढून जातं. अच्छा. हां, आणि जो हरभराचे जो फूल आहे ते फूल गळ होतं. हा प्रकार जाणून जातो. म्हणजे ढगाळ वातावरणामुळे वातावरणामुळे हरभराची जे फुलं ते त्याची गळती लागून जाते आणि त्याच्यामुळे ते आडी पण दणकते. अळीचा प्रादुर्भाव वाढवतो. याचा मक्यावर बी परिणाम होतो का याचा? मक्यावर तर मग अडीचं प्रमाण वाढतो. काही अळीचा प्रादुर्भाव वाढून जातो. जर असंच वातावरण जर जास्त दिवस राहिलं तर मग मका हरभरा त्याच्यावर अडीचं प्रमाण वाढतं. आणि मग त्यासाठी मग फवारणी वगैरे करावं लागते. मग काय शेतकरी हैराणच होतो, दुसरं काय. बरोबर. खर्च वाढत असते. खर्च वाढ होतो, दुसरं काही. आणि सध्या भाव बी नाही आहे. भावाच्या तर ते मार्केट आहे, उत्पन्नावर आहे ते सर्व, दुसरं काही नाही. तर मग जे ढगाळ वातावरण त्याच्यामुळे मग उत्पन्नावर बी परिणाम होतो. मग उत्पन्नावर मग हे फुलगाडी झाले म्हणजे उत्पन्नावर प्रमाण होतं. बरोबर. असं आहे, दुसरं काही नाही. काय नाव आहे दादा आपलं? मनोहर जगन्नाथ माडी, चोपडा. लोकनायक न्यूज